आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सईद भाई, काल पाथरीचे आमदार अजितदादा गटांचे राजेश विटेकर यांनी असं काही विधान केलंय आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमची जी घरवापसी झाली खरं तर ती नाही व्हायला पाहिजे. स्थानिक नेत्यांना मंचावर बोलताना त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. काय सांगाल, कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, आमचे सर्वांचे नेते, आमचे आधारी स्थान एकनाथ शिंदे साहेब, जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना मागच्या 2.5 वर्षापासून गोरगरिबासाठी न्याय देण्यासाठी काम केलेलं आहे, आज तेच कामाच्या जोरावर आज पाथरी विधानसभामध्ये 1000 करोडचे कामं मी मतदारसंघासाठी आणलेलं आहे. मागील 2.5 वर्षामध्ये राजेश विटेकरनं असा कोणताच काम केलेलं नाही मतदारसंघात. आज जे रस्ता आहे देवगाव फाट्यात परळी रस्ता, सोनपेठ रस्ता, ते रस्ता मी 751 कोटी रुपयाचा मंजूर केला. 20% वाटा त्याला राज्य शासनाचा असते, ते एक मोठा काम केलं. साईबाबी जन्मस्थान आहे पाथरी, साईबाबासाठी मी 191 कोटी रुपये आणले. आज पाथरी शहरासाठी 60 कोटी रुपये आणले, मानव शहरासाठी 20 कोटी रुपये आणले. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते, जेव्हा जे पद्धतीत मी एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून गोरगरिबाला न्याय द्यायचं काम केलं, आज राजेश विटेकरनं मला सांगायला पाहिजे की तुम्ही जे पद्धतीत एक हिरीत मला बोलते अरे तुमची संस्कृती ह्याच्यावरच माहीत होती लोकाला. तुम्ही एक आमदार आहे, लोकांना तुम्हाला निवडून दिला तरी पण तुमची जी भाषा आहे, तुमची जी हे आहे, तुम्हाला एक जलन झालेली आहे. आज एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं एकनाथ शिंदे साहेबावर विश्वास करून आज नागपूरपासून मुंबईपर्यंत 1000 नगरसेवक मी पक्षात आणलेला आहे. मी एकनाथ शिंदे साहेबाचा सच्चा एक शिलेदार आहे, एकनाथ शिंदे साहेबाला मानणारा शिलेदार आहे. आज एकनाथ शिंदे साहेबाच्या बद्दल तुम्ही चुकीचे विधान जे पद्धत करते, आज तुमची एकनाथ शिंदे साहेबाचे बोलल्यावर तुमची लायकी तरी आहे का? राजेश विटेकरची लायकी नाही. जेव्हा विधान परिषदचा तुम्हाला आमदार व्हायचा होता, तुम्ही तेच एकनाथ शिंदे साहेबाकडे जाण्यासाठी आमच्याकडे वारंवार माझ्या ऑफिसवर बसून तुम्ही वारंवार चक्रा मारत होते. आणि एकनाथ शिंदे साहेबाचे आशीर्वादानं आणि अजितदादाच्या आशीर्वादानं, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या आशीर्वादानं तुम्ही विधान परिषदचे आमदार झाले. त्याच्यानंतर तुम्ही माझ्यासोबत बेमानी नाही केली का? काल छत्रपती शिवाजी महाराजांची जे पद्धत चुकीची शपथ खाल्ली तुम्ही, त्याच्यावरच तुम्हाला तुमची नीतिमत्ता आम्हाला लक्षात येत आहे. तुम्ही पाथरी मतदारसंघात एकतरी काम मला दाखवायला पाहिजे की राजेश विटेकरनं एखादा मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुम्ही एक ऑपरेशन केलेला दाखवा, एखादा तरी पेशंट मला दाखवा. आज माझा सोनपेठमध्ये मागील 2 वर्षापासून माझं कार्यालय 26,000 लोकांना मी तिथं त्यांचे जे बी प्रश्न होते, आरोग्याचे प्रश्न असू द्या, विधवा महिला असू द्या, विधवा महिलाची पगार चालू करण्याचा असू द्या, माझा कार्यालय तिथं 2 वर्षापासून चालू आहे. 2 वर्षापासून 26,000 लोक, माता भगिनी असू द्या, विधवा माता भगिनी असू द्या, वेगळे आरोग्याच्या माध्यमातून असू द्या, वेगळे कामं एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं आम्ही केलेले. काल तुम्ही चुकीच्या पद्धतीत विधान करत आहे की एकनाथ शिंदे साहेबाचे बॅनर काढले, हे काढले. तुमच्याकडे एव्हिडन्स आहे का? तुमच्याकडे फोटो आहे का? व्हिडिओ असेल तर टाका. आम्ही तुमच्यासारखे हे नाहीये. तुम्ही म्हणते मी जानकर साहेबाचं काम इमानदारीने केलं. तुमच्या गावात लीड आहे बंडू जाधवला. तुम्ही काय म्हणते जानकर साहेबाचे? तुम्ही लोकसभेला जानकर साहेबासोबत तुम्ही फसवणूक केली, तेच पैसे तुम्ही खाल्ले. आज दिवशी सुरेश धस साहेब, माननीय आमदार साहेब, तुम्हाला म्हणले क्या हुआ तेरा वादा. तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली का? आज अनेक शेतकऱ्याचा फसवणूक झाली सोनपेठमध्ये. तुम्ही आमदार आहे, आमदार म्हणून तुम्ही शेतकऱ्यासाठी आवाज उचलली का? तुम्ही शेतकऱ्यासाठी न्यायाची भूमिका मांडली का? नाही मांडली. चुकीच्या पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबाची बदनामी करू नका. एकनाथ शिंदे साहेबाचा एक सच्चे शिलेदार मी आहे. माझ्यावर अन्याय करून तुम्ही उमेदवारी घेतलेली. तुम्ही पहिल्या वेळेस काय म्हणले की पहिल्या वेळेस तुम्ही एबीपी माझाला बाईट दिली, पत्रकाराला बाईट दिली. तुम्ही काय म्हणले मी पंकज क्षीरसागरसाठी, त्याच्यानंतर राठोडसाठी, वेगळे लोकांसाठी उमेदवारी मागितली. आणि काल काय म्हणले भाषणामध्ये की काल हे म्हणले तुम्ही की मी काय म्हणलं तो मी विधान परिषदचं पत्र घेऊन मंत्र्याकडे जात होतो. ह्याच्यावर तुमची नीतिमत्ता कळायली. तुम्ही किती खोटं बोलते. काल तुम्ही म्हणले की विधान परिषदचं पत्र गेलं ते बाजूला ठेवायचं मंत्री, तुम्ही विधानसभा लढा. मग तुम्ही म्हणले मी विधान परिषदवर जेव्हा होतं तेव्हाच अजितदादाला म्हणलो मला विधानसभा लढायची. आणि इतर बाईटमध्ये काय सांगायले तुम्ही की नाही मला विधान परिषद मी होतो तो दुसऱ्याला विधानसभा मागत होतो. तुमची नीतिमत्ता. आणि तुम्ही काय म्हणले मला काल की मी तुम्हाला हे करतो ते करतो. मी एकनाथ शिंदे साहेबाचा सच्चा शिलेदार आहे. तुम्ही मतदारसंघापुरता काम करते. मी महाराष्ट्राचे कानेकोपऱ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबाची शिवसेना वाढण्यासाठी दिवस रात्री काम करायलो. अनेक लोक मी पक्षात आणलेले, 1000 नगरसेवक मी पक्षात आणले. पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता, पक्षाचा एक सच्चा शिलेदार. माझ्यावर खरा अन्याय तो राजेश विटेकरनंच केलं. तुम्ही विधान परिषदचे आमदार झाल्यावर तुम्हाला इतकी भीती का म्हणून वाटायली? तुम्ही तर आमदार आहे ना. तुम्ही काय शिवसेनाची रजिस्ट्री केली का? शिवसेना तुम्ही मालक आहे का? तुम्ही एकनाथ शिंदे साहेब पक्षाचे आमचे मालक आहे, आमचे नेते, आमचे सर्व एकनाथ शिंदे साहेब.
एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश आमच्यासाठी सर्व असते आणि एकनाथ शिंदे साहेबाला मानणारा एक सच्चा शिलेदार मी आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजपाशी अनेक मावळे पठाण समाजाचे होते, तसा मी एक सच्चा शिलेदार, सच्चा मावळा एकनाथ शिंदे साहेबाचा आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून तुम्ही पाथरी नाही, येणारी जिल्हा परिषद, येणारी 8 नगरपालिका, येणारी महापालिका तुमचा आमचा समोर हो द्या. कोण लोक आज मी पडल्यावर बी तुम्हाला पाथरीत यावं लागते आणि तुम्ही पाथरीचा कार्यक्रम काय ठेवते सत्काराचा आणि बोलते कशावर, माझ्यावर चिकट फेकाची भाषा करते. एक आमदारला शोभते का? तुम्ही अरे तुरेची भाषा करते, त्याचा काय खरा? माझा काय खरा आहे? मी आज कमी वयात पाथरी मधला एक गरीब कुटुंबामध्ये पैदा झालेला माणूस, आज पर मुंबई ठिकाण्यावर बिल्डर असोसिएशन मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये मी एक मोठा उद्योगपती म्हणून माझी एक इमेज आहे. आणि तुमची इमेज काय आहे, तुमची लेवल काय आहे, तुमचा काय सगळ्याला माहिती आहे. माझी लेवल काय सगळ्याला माहिती आहे. आज मी एक गरीब कुटुंबाचा माणूस, गरीब कुटुंबामध्ये पैदा होऊन आज माझे ऑफिस मुंबईमध्ये 4 ऑफिसे बसण्यासाठी आज वेगळी इमेज माझी मतदारसंघात नाही, महाराष्ट्राची कानेकोपऱ्यात आहे. आणि शिवसेना जे पद्धतीत मी शिवसेनाचं काम केलं, शिवसेना घराघरापर्यंत पोहोचवायचं काम केलं. तुम्ही म्हणते जे लोकांचं काय खरं नाही, 3,000 मत घेतलेले तसले लोक कार्यक्रम घेते. जे लोकांना शिवसेना माहित नाही तसे लोक येते. कोणचा बी आमदार झाला त्याचा पीए व्हायचं आणि ते पैसे कुठून आले, ते पैसे कोण दिले, मला सगळं माहिती आहे. मला सांगायची गरज नाही. माझ्याकडे कार्यकर्त्याचा आज मी काय नसताना आज माझ्याकडे अनेक लोक, मानवचे 20-22 नगरसेवक, आजी माझी नगरसेवक माझ्याकडे आले. आज हजारो कार्यकर्ते परभणी जिल्ह्यामध्ये माझ्यावर विश्वास करते. कशासाठी विश्वास करते? माझ्यामध्ये कोणचा घमंड नाहीये. आज माझ्या बैठकमध्ये बघा, सामान्य माणूस बी बसलेला दिसणार तुम्हाला, आमदार बी बसलेला दिसणार, जिल्हा परिषद सदस्य बी दिसणार, नगरसेवक बी दिसणार आणि रिक्षा चालविणारा गरीब माणूस बी दिसणार. आज माझ्यासोबत जे लोक होते, जुने लोक, आज बी मी त्यांना आदरपूर्वक बोलतो, आदरपूर्वक राहतो. म्हणून कानेकोपऱ्यामध्ये सईद खान हे नाव एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं लोकांपर्यंत पोहोचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि मी बी तुम्हाला आवाहन करतो, येणारी नगरपालिकाला माझी तयारी आहे तुमच्यासोबत लढायची. बघू जनता कोणाला आशीर्वाद देते. आम्ही विकासाच्या माध्यमातून मत मागू. आम्ही लोकांच्या मनामध्ये जे निर्माण केलेलं आहे, आम्ही जे विकास केलेला आहे त्याच्यावर आम्ही मत मागू. आणि 100% आम्हाला खात्री आहे, एकनाथ शिंदे साहेबांना जे काम केलं महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये, जे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांकडे जे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर जे विश्वास ठेवून अनेक लोक पक्षात आलेले, तेच संघटना आम्ही परभणी जिल्ह्यात बांधलेली आहे. 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद नाही, येणारी नगरपालिका असू द्या, महापालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, 100% आम्ही निवडून आणू. तुमच्या 1 रुपयाला 2 रुपये खर्च करण्याची ताकद येणाऱ्या दिवसामध्ये आहे असं त्यांनी विधान केलं. आणि पूर्ण ताकदीनं विधानसभा पाथरी नगरपालिकेसह इतर नगरपालिका लढवणार असे त्यांनी जाहीर चॅलेंज दिलंय. तुम्हाला चॅलेंज करणारे आम्ही काय संघर्षामधून मोठे झालेले. शिवसेना मध्ये जे लोक आहे, एकनाथ शिंदे साहेब संघर्षामधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आणि संघर्ष करायची आम्हाला सवय आहे. आता तुम्ही बोलून दाखवू नका, करून दाखवा. येणारे नगरपालिका पुरता बोलू नका पाथरीची. मी तो म्हणतो जिल्हा परिषद आहे, येणारे तुमची सोनपेठ नगरपालिका आहे, मानवत नगरपालिका आहे, पाथरी नगरपालिका आहे, पूर्णा नगरपालिका, पूर्ण 8ची 8 नगरपालिका ताकदीने एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनाच्या धनुष्यबाणावर आम्ही लढणार आणि 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं जिंकणार. आणि मैदानमध्ये फैसला होणार कोण कोणाला भारी पडणार. आणि आम्ही मत कशावर मागणार? विकासावर मत मागणार. आम्ही जे विकास केला, आम्ही जे पैसे आणले, ते पद्धतीत आम्ही विकासाच्या जोरावर मत मागणार. विकासाच्या जोरावर आज पाथरीची जनता, आज सगळे नगरसेवक, लालू खासाब असू द्या, एजाज खास असू द्या, मुख्तार अली असू द्या, बडे नगरसेवक अनिल पाटील असू द्या, आमचे सर्जेराव काकासाठी, ग्रामीण भागासाठी मोठे लोक मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले. माझे काकाचे वयाचे लोक आलेले, मोठे लोकांचं मार्गदर्शन माझ्या सोबत आहे. अनेक लोक विश्वासानं माझ्या पाठीशी आहे. कशासाठी आहे? माझा माहिती आहे त्यांना, मी सामान्य माणूस आहे, मी सामान्याचे काम करतो, मी सामान्याचे प्रश्न सोडवितो. त्याच्यामुळे लोकांमध्ये माझ्याबद्दल खूप मोठा विश्वास आहे आणि हे विश्वासाच्या जोरावर 100% मी येणारी निवडणूक जिंकणार. मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय असं त्यांनी काल सांगितलंय की सईद खान यांना मला विचारल्याशिवाय घेण्यात येऊ नये, कारण महायुतीमध्ये एक असं समन्वय घडलं की तिन्ही पक्षांची नाहरगती येईपर्यंत कोणाला घ्यायचं नाही असं त्यांनी विधान केलं आहे. आमचे पक्षाचे मालक एकनाथ शिंदे साहेब आहे. एकनाथ शिंदे साहेबाला माहिती आहे माझ्यावर किती मोठा अन्याय झालेला आहे. मी जे मतदारसंघात 1,34,000 माता भगिनीचे फॉर्म भरले, लाडकी बहीण योजनेचं काम मी केलं, साईबाबाच्या जन्मस्थानला पैसे मी आणले, सगळे नगरपालिकाचे पैसे मी आणले, 103 शेतकऱ्याचे रस्ते मी बांधले. राजेश विटेकरनं कोणतं काम केलं मला दाखवायला पाहिजे ना. तुम्ही नुसतं सांगायले, मी जे काम आलेले तेच सांगायले. MIDC आणायची, MIDC आणायला आमचा मंत्री आहे उदय चव्हाण साहेब, आमचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि जे पद्धतीत तुम्ही अरे रावरीची भाषा करायले, हे खरी भाषा करायले, ह्याचे उत्तर
100% येणारी जनता मतदानाच्या रूपामध्ये तुम्हाला 100% देतील आणि आम्हाला त्यांची सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. त्यांची लेवल किती आहे मला माहिती आहे. मी लेवल कालात बसला ना तर ते माणूस माझे पासंगमध्ये बसत नाही. मी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे. मी महाराष्ट्राचे कानेकोपऱ्यात काम करतो आणि असे माणसाची सर्टिफिकेट घ्यायची मला गरज नाहीये. 100% येणारी निवडणूक तुम्हाला जनताच्या अदालतमध्ये आम्ही जाणार आहे आणि विकासाच्या जोरावर 100% विजय आमचाच होणार आहे. आणि येणारे जनताचे प्रश्न, आज मी 300 बेडचं हॉस्पिटल बांधत आहे. पाथरीमध्ये 100 कोटीचं हॉस्पिटल मी बांधत आहे. कोणासाठी? गोरगरिबासाठी आहे का राजेश विटेकर मध्ये दानात एखादा हॉस्पिटल सोनपेठ मध्ये बांधायची? विकासावर बोला ना तुम्ही. विकास काय करणार? विकासाचा मॉडेल काय तयार करणार? मी पाथरीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये हॉस्पिटल करणार. मी जसा केजरीवालनं दिल्लीमध्ये एज्युकेशनसाठी प्रत्येक वाडामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक मतदारसंघात एक हे काढली, शिक्षण संस्था काढली, एक स्कूल काढली. मी चांगले स्कूल करणार, चांगले हॉस्पिटल करणार. गोर गरीब लोकांना न्याय कसं द्यायचे? आज पाथरी शहरचे 2000 घर मी रेग्युलाइज केले. राजेश विटेकरला गप्पा मारून निवडणूक होत नाही. गप्पा मारून मत तुम्ही आमचे आशीर्वादाने निवडून आले का म्हणून 1000 कोटी मतदारसंघासाठी मी आणले एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं. तेच आशीर्वादानं तुम्ही आमदार झाले आणि मला काय सांगता तुम्ही? मला तुमचे गप्पा ना, मला तुमचे कोण सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं 1000 नगरसेवक मी पक्षात आणलेले. अनेक लोक पक्षात यायला तयार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मी पडलेला आमदार आहे. मी तो पडलो ना. पडल्यावर तुम्हाला कशाला पाथरीमध्ये यावं लागते आणि माझ्यावर बोलावं लागते? माझी भीती आहे त्यांना. का म्हणून? कशासाठी भीती आहे? विकास जे पद्धतीने केला, लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण मी जे पद्धतीने केला ते भीती आहे त्यांना. की सईद खान एक असा व्यक्तिमत्व, एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आणि 100% हे पाथरीचा चेहरा मोहरा ते बदलणार आहे. हे मतदारसंघाचे बी बदलणार आहे. ग्रामीण भाग असू की शहर भाग असू, 32,000 मतदान हे तालुक्यानं मला दिलेलं आहे. हे तालुक्यानं माझ्यावर प्रेम केलेलं आहे. हे तालुका माझ्या सोबत आहे. त्यांना माहिती आहे 100% येणारी कोणची निवडणूक असू द्या, 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं यश आम्हालाच भेटणार. मी काही पाठीत खंजीर खुपसलं नाही असे त्यांनी विधान केले. त्यांच्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही आणि महायुती म्हणून मला उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे मी निवडून आलो. आणि ते जे पार्टीत खंजीर खुपसण्याचं म्हणजे अर्थातच तुम्ही जे आरोप करताय ते चुकीचं असं त्यांनी काल विधान केलंय. एकदा बी ते निवडणुकीमध्ये बोलले का? आता कसं आहे, त्यांना आमदारकीची गुरमी आलेली आहे. एखाद्या माणसाला गुरमी आली तर त्याला काय सांगू शकत नाही मी. त्यांनी विकासावर बोलायला पाहिजे. ते काय करणार? मी एमआयडीसी आणणार आहे म्हणून मी अनेक भाषणापासून 1 महिन्यापासून म्हणालो. ते बोलायला एक एमआयडीसी आणायची. मी साईबाबाचे पैसे आणले, ते म्हणले साहेबा. अरे तुम्ही काय करणार ते सांगा ना. तुम्ही आमदार आहे ना, तुम्ही काय करणार? आणि तुम्ही मला काय भीती दाखवायले? मी सगळे गोष्टी करून बसलेलो आहे. महाराष्ट्राचे कानेकोपऱ्यात माझं काम आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं सच्चा एकनाथ शिंदे साहेबांचा सिलेदार मी आहे आणि 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं ह्याची पुढची कोणची बी निवडणूक असू द्या, मी कार्यकर्त्याचे पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. माझे पाठीशी एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे उभा आहे. 100% जनताच्या अदालतात जाऊ आणि जनता कोणाला आशीर्वाद देते हे बघू. 100% मला माहिती आहे विकासाच्या जोरावर इथली जनता मला आशीर्वाद देते. तुमच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्षांनी लोकसभेचे समन्वयक त्यांच्या मंचावर होते आणि त्यांनी असं विधान केले की महायुती म्हणून आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार. मग महायुती म्हणून जर सामोरं जात असतील तर मग तुम्हाला विरोधात कसं निवडणूक लढवता येईल? जिल्हा अध्यक्ष ते नाही, जिल्हा अध्यक्ष नाना टाकडकर आहे पाथरी विधानसभाचे. आणि समन्वयक कोणी नाहीये. कोणी काय बोलल्यानं काय फरक पडत नाही. माझे आमदार हरिभाऊ लहाने. मी असे लोकांचं नाव बी घेत नाही. ज्याचा संपलेला विषय त्याचं नाव कशाला घे मी. 100% आम्हाला खात्री आहे आमचे मागे एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब, त्यांचा आशीर्वाद आहे. 100% त्यांच्या आशीर्वादानं येणारी कोणची बी निवडणूक असू द्या आम्ही त्यांच्या समोर जाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं जे गोष्टी खोटे नाटे करणारे ते लोक आहे त्यांना जनता धडा शिकवी. काय टार्गेट असणार सईद खानचा येणाऱ्या दिवसात? टार्गेट तुम्हाला दिसून जाईल की जे पद्धतीत मी पाथरी विधानसभा बांधलेली आहे, जे पद्धतीत लोकांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे की बाबा एक खरा विकास पाथरी विधानसभाचा एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हीच करू शकतो. 100% लोक आमचे पाठीशी उभा राहतील आणि येणारी कोणची निवडणूक असू द्या. त्यांनी पाथरी पुरता बोलले, मी तो जिल्ह्यापुरता बोलायलो. तुम्ही जिल्ह्याचे नेते झाले ना, आमदार झाले ना, 8 निगड मी तो सोनपेठ बी लढविणार आहे. नगरपालिका सोनपेठ बी लढविणार आहे, मानवत लढविणार आहे आणि ताकदीनं लढविणार आहे, ताकदीनं. आणि सईद खान कशी निवडणूक लढती मला त्याच्याकडून सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. जनतेला माहिती आहे सईद खान काय पद्धतीने निवडणूक लढते. मी जे पद्धतीत निवडणूक लढली की जे विधानसभा लढली, मी जे पद्धतीने विकास केला, मी आमदार नसताना, मी नगरसेवक नसताना मी इतके पैसे मतदारसंघासाठी आणले. त्यामुळे लोकांना मला सर्टिफिकेट दिलेलं आहे. चांगल्या प्रकारचं मला मतदान लोकांना दिलेलं आहे. मनापासून मी लोकांचा बी आभार मानतो. लोक माझे सोबत आहे आणि लोक मला आशीर्वाद देणार आहे. 100% मला खात्री आहे.
सईद खान होते यांनी काल राजेश विटेकरांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर खरं तर सडेतोड उत्तर या ठिकाणी त्यांनी दिलं आहे. तर येणाऱ्या सगळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठ्या ताकदीनं शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचाही विश्वास या ठिकाणी सईद खान यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, पाथरी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.